नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता 8वी यासाठी जी मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत। त्यातील घटक, त्या घटकांवरती आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील। चला तर मग सुरुवात करूयात। आज आपण त्रिकोण, संगती आणि एकरूपता हा घटक अभ्यासणार आहोत। आता एकरूप त्रिकोण म्हणजे काय हे आता आपण आधी बघूयात। दोन त्रिकोण त्यांचे शिरोबिंदूमधील विशिष्ट अशा एक संगतीसाठी एकरूप असतात। जर ते दोन त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळत असतील तर त्या त्रिकोणाला एकरूप त्रिकोण म्हणतात। म्हणजे आता हे ABC हा एक त्रिकोण आहे आणि त्रिकोण PQR हा एक त्रिकोण आहे। आता ह्या त्रिकोण नामध्ये हा जो A शिरोबिंदू आहे तो शिरोबिंदू या त्रिकोणातला P आहे। म्हणजे हे दोन शिरोबिंदू एकमेकांशी तंतोतंत जुळतात। आता हा P आणि हा Q आणि तसंच हा C शिरोबिंदू आणि हा R शिरोबिंदू हे काय आहेत, एकमेकांशी तंतोतंत जुळतात, कारण ह्या त्रिकोणाच्या बाजू पण कशा आहेत, समान मापाच्या आहेत। म्हणून हे दोन्ही त्रिकोण काय आहेत, एकाच मापाचे आहेत आणि ते एकमेकांशी तंतोतंत जुळतात, म्हणून हे काय आहेत, याला एकरूप त्रिकोण म्हणतात। सो आता हे इथे जे तुम्हाला सांगितले, म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR याला आपण असं म्हणू शकतो। आता कोणतेही दोन त्रिकोण त्याच्या शिरोबिंदूतील एखाद्या संगतीनुसार एकरूप असण्यासाठी त्यांच्या तीन संगत बाजू व तीन संगत कोण एकरूप असणे आवश्यक असते। म्हणजे ह्या बाजू आणि हे त्यातले जे कोण आहेत ते पण संगत असणे गरजेचे असते। परंतु या 6 पैकी विशिष्ट असे 3 घटक एकरूप असतील तरी ते दोन त्रिकोण एकरूप असतात। पण याच्यातले समजा 3 घटक समान आहेत, म्हणजे बाजू किंवा कोण हे काय आहेत, समान आहेत, तरी ते त्रिकोण काय आहेत, एकरूपच आपण असं म्हणू शकतो हे दोन्ही त्रिकोण। आता विषमभुज त्रिकोणातील एकरूपता आपण बघूयात। आता दोन विषमभुज त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्यातील शिरोबिंदूतील एकाच एक संगतीनुसार ते एकरूप असतात। म्हणजे जसं आता आपण आधीच्या उदाहरणात बघितलं तसंच इथे आहे। म्हणजे त्रिकोण ABC काय आहे, एकाच एक संगतीनुसार PQR या त्रिकोणाशी एकरूप आहे, म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR। आता समभुज त्रिकोणातील एकरूपता आता आपण अभ्यासूयात। आता इथे समभुज त्रिकोण म्हणजे त्या त्रिकोणाच्या समद्विभुज त्रिकोण म्हणजे ह्यातल्या दोन बाजू ह्या त्रिकोणातल्या एकमेकींशी एकरूप आहेत। इथे आकृतीत तुम्हाला दिसतात। आता ह्या ज्या दोन रेषा काढल्यात त्या काय दाखवत आहेत की ही बाजू आणि ही बाजू समान आहे, ही बाजू या त्रिकोणातली समान आहे आणि इथे ही BC आणि QR ही पण समान आहे। आता दोन समद्विभुज त्रिकोण त्याच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीत एकरूप असतील तर ते आणखी एका संगतीत एकरूप असतात। आता वरील त्रिकोण ABC एकाच एक संगतीनुसार PQR शी एकरूप आहे आणि हा ABC PRQ शी एकरूप आहे। म्हणजे आता इथे त्यांनी हा इथला PQR धरलाय आणि हा PRQ असं सांगितलंय आपल्याला, म्हणजे हे पण एकमेकांशी एकरूपच आहेत। आता समभुज त्रिकोणातील एकरूपता आपण बघूयात। समभुज म्हणजे काय की त्यांच्या तीनही बाजू एकरूप असतात, समान मापाच्या असतात। म्हणून दोन समभुज त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूच्या एकाच एक संगतीत एकरूप असतील तर ते इतर सर्व संगतीत एकरूप असतात, बरोबर आहे की नाही। बाजू जर एकरूप आहे तर त्यांचे कोणही एकरूप आहेत, म्हणजे इतर संगतीत म्हणजे कोणही त्यांचे एकरूप आहेत। म्हणून त्रिकोण ABC व त्रिकोण PQR हे ABC आणि एकाच एक संगतीत PQR या संगतीत आहेत तर ते उरलेल्या सर्व संगतीत एकरूप आहेत, म्हणजे त्यांचे कोण। मग हा ABC हा PQR, मग हा AP कोण, हा BR कोण आणि हा CQ कोण हे पण काय आहेत, एकरूप आहेत। आता इथे त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या ह्या तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। इथे आपण त्रिकोणाच्या ज्या 4 कसोट्या आहेत एकरूपतेच्या, त्यातली पहिली आहे बाकोबा, दुसरी आहे बाबाबा, तिसरी आहे कोबाको आणि चौथी आहे
बा को को. म्हणजे आता ही पहिली बाकोबा म्हणजे बाजू कोण बाजू, म्हणजे ही बाजू हा कोण आणि ही बाजू. त्यानंतर बाबा म्हणजे बाजू बाजू बाजू. को बा को म्हणजे हा कोण ही बाजू आणि हा कोण. आणि बा को को म्हणजे बाजू कोण कोण, ही बाजू हा कोण आणि हा कोण. अशा प्रकारच्या ह्या ज्या कसोट्या आहेत. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास करून आपल्याला काय करायचं आहे, आता पुढे जे सराव संच आहे त्याच्यातील उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत. तर आता आपण ही पूर्ण त्रिकोणाची माहिती घेतलेली आहे. तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.